मी डिसिजन घेतला आहे की मी रायडिंग करतो आहे, मी व्लॉगिंग करतो आहे सोबतच मला बिझनेससुद्धा करायचा आहे. नमस्कार, आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. सो जस्ट आवरून वगैरे सगळं झालं आहे आणि मी आता चालू आहे नाश्त्याला, कारण की मला लवकर लेसन पण घ्यायचं आहे. सो चलो. सो आय एम इन द किचन. अयो म्युसली कुठे आहे? हां, ही आरफीने आणली आहे म्युसली. सो आय एम गोना हॅव चॉकलेट म्युसली. सो आज तरी मी म्युसली चेंज केली आहे, चॉकलेट म्युसली जी आरफीने घेऊन आली आहे. सो मित्रांनो, आत्ता आपल्याला किम पुशअप्स क्या ठिकाणी आली आहे तू? हां चल. हां प्रॉपर, हां हाफ पुशअप्स नाही. Your mouth is writing check, your body can't cash. At least I have checks right. Please. Come on Kimberly. Yeah, full. Okay, ठीक है चल. It's a half one. This is my max. I'm a woman. Well, three. Elbows to your body. 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 मस्त किया रे. ओके, सो आता आपण आपल्या टॉपिकवर येऊयात की मी IT आणि रायडिंग का चूज करतो. सो बेसिकली जर बघायला गेलं तर मी फक्त आधी IT बद्दल सांगतो की माझं MCA झालं आहे आणि त्यानंतर मी 6 महिन्याची इंटर्नशिपसुद्धा केली आहे. आणि पण माझं आधीपासून क्लिअर होतं की मी जरी IT जॉब केला तरी मी 5 वर्ष करणार आहे. 5 वर्षापेक्षा जास्ती नाही, कारण की मी लॅपटॉपवरती 8-8, 9-9 तास बसू नाही शकत. मी एका जागेवर खुर्चीत बसून मी काम नाही करू शकत आणि मी खूप जास्ती IT कम्प्युटरमधला किडा नाही आहे, अजिबात नाही आहे. सो हे तरी माझं फिक्स होतं की 5 वर्ष केलं मी 5 वर्षच करणार आहे म्हणून. त्याच्यानंतर साईड बाय साईड जॉब हे पण डोक्यात होतं, जॉब नाही बिझनेस हे पण माझ्या डोक्यात होतं. पण आत्ता मी रायडिंगमध्ये डिरेक्टली टर्न झालो आहे, कारण की मी आधी पण करत होतो. कॉलेजमध्ये जेव्हा मी होतो तेव्हा पण मी रायडिंग करत होतो आणि आत्ता पण तेव्हा मी जस्ट साईड हसल म्हणून करत होतो. आणि आत्ता जे मी करतो आहे ते मी एक प्रोफेशन म्हणून करतो आहे की इथेच मी जॉब करतो आहे रायडिंगमध्येच ॲज अ इन्स्ट्रक्टर म्हणून आणि मला चांगले पैसे मिळतात. सो म्हणजे ITला स्टार्टिंग मला मी एक एक्झाम्पल देतो की माझे 2 फ्रेंड्स आहेत ग्रुपमधले माझ्या, त्यांचं मास्टर्स झालं आहे आणि ते माझ्यापेक्षा मी तसं जर बघायला गेलं ते प्रॉपर एकदम ITमधले किडे आहेत दोघं पण ते आत्ता 10 आणि 12 हजारावर वर्ष झालं ते काम करतात. सो मी असं नाही म्हणणार की पुढे की ते कमी आहेत म्हणून. आत्ता तरी जरी कमी असले तरी त्यांना पुढे जाऊन ग्रोथ आहे हे मला माहिती आहे. पण त्यांना आयुष्यभर त्यातच करायचं आहे ITमध्ये. मला आयुष्यभर करायचं नाही आहे. सो आयुष्यभर त्यांना करायचं आहे, त्यामुळे त्यांना ग्रोथ भरपूर मिळणार आहे. मला जर 5 वर्षच काम करायचं आहे तर मला एवढी त्यामध्ये ग्रोथ मिळणार. 5 वर्षात मला मॅक्स टू मॅक्स जर मी 10-15 हजार पकडून चला, मी जर 15 हजारापासून काम जर चालू केलं मी, तर मला 5 वर्षात 15 एक 70-80पर्यंत मला पगार मिळू शकतो 5 वर्षापर्यंत. त्याच्यानंतर मग मला परत 0पासून स्टार्ट करायला लागेल आणि आता तोपर्यंत जो बिझनेस स्टार्ट करायचा आहे तिथे परत मला 0पासून स्टार्ट करायला लागेल. सो मी असा विचार केला आहे माझ्या ह्याच्याने, जर मला आत्ता ITपेक्षा जास्ती पैसे मिळतात, हां ह्याच्यामध्ये ग्रोथ समजा जर तुम्हाला ITमध्ये 30-40% इन्क्रिमेंट मिळत असेल, सो तुम्हाला रायडिंगमध्ये एवढी इन्क्रिमेंट नाही मिळणार जेवढी ITमध्ये जेवढी ग्रोथ आहे तेवढी ऑब्व्हियसली. पण आम्हाला आत्ता स्टार्टिंगलाच ते मला एक चांगली अमाऊंट देतात. त्यामुळे पुढच्या 5 वर्षात तरी मी रायडिंगमधून चांगले पैसे मिळवू शकतो. आणि रायडिंग करता माझ्या हे पण डोक्यात आहे की मी व्लॉगिंग करेल आणि मला रायडिंगचा कंटेंट एक आहे. मी जिमला जातो आहे, सो माझ्याकडे जिमचा एक कंटेंट आहे. सो मी इथे जिथे जॅपलूपमध्ये आहे, जॅपलूपमध्ये इज टोटली हे जे आहे ते प्रॉपर एक पेटिंग फार्म आहे. सो मला इथे कंटेंट भरपूर आहेत जे व्लॉगिंगसाठी उपयोगाला आहेत, त्यामुळे पण आहे. आणि पूर्वी काय व्हायचं,
आय टीमध्ये काम करतो म्हणजे की एक फिक्स सिक्युअर जॉब आहे हे असं होतं. पण आत्ता आय टीमध्ये अजिबात आपल्या पॅरेंट्सला वाटतं की आय टी इज सिक्युअर जॉब वगैरे. पण मला माहिती आहे, जे आय टीमध्ये आहेत त्यांना माहिती आहे की आय टीसुद्धा सिक्युअर नाही आहे. तसं बघायला गेलं तर रिस्क सगळीकडे आहे. जॉबमध्ये सुद्धा आहे, बिझनेसमध्ये सुद्धा आहे, व्लॉगिंगमध्ये सुद्धा आहे. कुठे जरी गेला तरी रिस्क आहेच आहे तुम्हाला. सो मेन हे आहे की तुम्ही कितपत स्वतःला पुश करताय, स्वतःच्या स्किल्स कितपत वाढवताय त्याच्यावरती सगळं डिपेंड आहे. आणि हो, त्याच्यावर स्किल्सवरती तुमचं सगळं डिपेंड आहे. पण स्किल्स आपण तिथे वाढवतो जिथे आपल्याला आवड आहे. सो मला पैसे मिळत आहेत, मी जबरदस्तीने आय टीमध्ये काम करू पण शकतो की मला पैसे मिळत आहेत. पण पैसे मिळणं आणि मी आय टीमधला किडा आहे आणि मग मी काम करतो आहे, ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. रायडिंगमध्ये असं आहे की मी रायडिंगमध्ये बऱ्याच गोष्टी करतो आहे. मी रायडिंग करतो आहे, रायडिंगसोबत मी व्लॉग्स करतो आहे आणि माझ्या डोक्यात एक बिझनेस आयडियासुद्धा आहे जी मी थोड्या महिन्यामध्ये तुम्हाला व्लॉगिंगमध्ये पण व्लॉग्समध्ये पण बघायला मिळेल तुम्हाला की काय बिझनेस आयडिया आहे डोक्यात. पण जर मी आय टीमध्ये जॉब करत असलो सो मी सगळा ओव्हरऑल विचार केला आहे. मला व्लॉगिंग बिलकुल करता नसतं आलं. मला जे सोशल मीडियावरती थोडंफार जे काही करायचं आहे ते पण नसतं करता आलं. त्यामुळे मी डिसिजन घेतला आहे की मी रायडिंग करतो आहे, मी व्लॉगिंग करतो आहे सोबतच मला बिझनेससुद्धा करायचा आहे. सो त्यामुळे मी डिसिजन घेतलेला आहे. पण हा डिसिजन जो आहे तो माझ्या घरच्यांना कुणालाच माहीत नाही आहे अजून. सो मला आत्ता बघितलं पाहिजे की हे कसं घरच्यांपासून लपवता येईल आणि फक्त तुम्हाला बाकीच्या लोकांना दिसेल. पण तसा काही ऑप्शन असेल यूट्यूबवर मला वाटत नाही आहे. सो मला मम्मीला पण बऱ्याच गोष्टींमध्ये कन्व्हिन्स करायला लागणार आहे. पण माझं असं आहे की मेन आपण आयुष्यात आपल्याला काय मेन पैसा कमवायचा, तो कसाही कमवला पॅरेंट्स खुश आहेत. सो मी चांगले पैसे मी कमवेल. दॅट्स इट. सो आजचा ब्लॉग तरी इथेच आपण एंड करूयात. आपण भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. सो तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, सी यू अँड गुड नाईट.